श्री महालक्ष्मी नमो नमः. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो आणि या महिन्यात सूर्य संक्रांत असते आणि म्हणून हा महिना मलिन असा धोंडा म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाहीत. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्यापासून रोखण्यासाठी या महिन्यात काही नियम केले पाहिजेत आणि ते नियम आपण पुढील प्रमाणे पाहूयात. पण त्याआधी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. आता आपण नियम पाहूयात. नंबर 1. अधिक महिना या पवित्र महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो. नंबर 2. श्री हरी विष्णूने सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो, रात्री झोपणं असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. नंबर 3. अधिक मासात दान, जप, तप, पूजा, पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान केलेच पाहिजे. नंबर 4. अधिक महिन्यात दानधर्मात वस्त्र आणि दीप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि कासेच्या भांड्यात मालपुआ दान करणे अत्यंत शुभ आहे. नंबर 5. अधिक महिन्यात अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तरीही 33 संख्येमध्ये सतपात्र म्हणजेच पात्रासह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणं वेगळं. हे जे दान आहे हे आपण एखाद्या मंदिरामध्ये ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता. नंबर 6. अधिक मासात एक वेळेस जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी सवाशीण स्त्री बोलवू शकता आणि तिला सुद्धा जेवण घालू शकता. नंबर 7. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवळे स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही, तर मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्याच्या दुकानांमधून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, नदी असेल तर त्या नदीचे पाणी घरी आणून ठेवायचं आहे आणि संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. नंबर 8. या महिन्यात धरण, पारण, भोजन व्रत करू शकतो. म्हणजे एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा. हे व्रत पण तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धरण पारण करू शकतो.
ते म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचं. म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं आणि असं देखील करू शकतो. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ येईलच. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. नंबर 9. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान, जपजाप्य, पूजापाठ सुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा अत्यंत पुण्यकारक समजले जाते. नंबर 10. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतं सुद्धा आहेत आणि जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करत असतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वास्तिक चौक, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपिद्य व्रत केलं जातं. नंबर 11. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखाद्या सवाशिणीला बोलून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाशिणी स्त्रीला बोलून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एक तर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचे दूध किंवा सकाळचे दूध. तर ही काही व्रते आणि दान आहे जी आपण अधिक मासामध्ये करू शकतो. नंबर 12. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखलं जातं. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणं अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 13. या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापाचे क्षालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. नंबर 14. या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते आणि हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्रनाम तर आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे आपण पठण करू शकतो. नंबर 15. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारसे, मुंडन यासारखी शुभ आणि मंगलमय कार्य केले जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. नंबर 16. या महिन्यात केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे. नंबर 17. या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण, मासे पूर्णपणे वर्ज्य करावे. नंबर 18. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याच्या किंवा चांदीचा दिवा आणि ताट तसेच नवीन कपडे आहेर म्हणून देण्याची परंपरा आहे. या प्रथेला ज्याला आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. नंबर 19. अधिक महिन्यात आवळा व तिळाचं उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो आणि म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान, जपजाप्य सुद्धा या महिन्यात आवर्जून करत असतात. तर काही जण आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर सुद्धा लावतात आणि हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. नंबर 20. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारखे पदार्थांचे 33 नग या प्रमाणात दान दिले जातात. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे आपण दान करू शकतो. नंबर 21.
अधिक मासात जावई, गायदेवता, गंगेला वाण देणे, अधिक महात्म्य वाचणे, मातीची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेहुण्यांचे भोजन, विष्णुपूजा, या अशा सर्व गोष्टी आवश्यक आणि आवर्जून कराव्यात. नंबर 22. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरांजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलावतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात आणि त्यासोबतच 33 अनारसे, 33 बत्तासे आणि त्यासोबतच एक चांदीचे निरांजन देतात आणि 33 दिव्याने जावयाचे औक्षण करतात आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यात आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही मोठी पर्वणीच आहे. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना हा येतो. त्याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तसेच हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळे वरील नियमांचे पालन अवश्य करावे आणि त्यामुळे भगवान विष्णूची विशेष कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. तर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. धन्यवाद.